सो गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज सकाळी 9 वाजता मी चाललो आहे कॉलेजला. आज कॉलेजमध्ये काय खास दिवस नाही होणार आहे, पण आमचा आज कॉलेज 12ला सुटणार आहे, 12:30ला. तर बघू काय प्लॅन बनते बाहेर जायचं, कारण प्लॅन तर बनणार 100%. 12 वाजता 12:30ला सुटले म्हणल्यावर अख्खा दिवस पडला आहे, पोरं तिथंच असतात, काय ना काहीतरी बनणंच. सो गाईज आत्ता मी आहे मेट्रो स्टेशनमध्ये कसबा पेठच्या. इथं येऊन एवढं बरं वाटतंय ना, एवढं बरं, ते पण उन्हाळ्यात. कारण आहे ना, आमच्या घराच्या शेजारी कुठलीच बँक नाही आणि कुठलाच ATM नाही आहे. त्याच्यामुळं आमच्यासाठी तर हेच स्वर्ग आहे. थंडगार एसीत मेट्रोत बसायचं, मस्तपैकी मजाच मजा. सो तुमच्या रूमजवळचे थंड हवेचे ठिकाण हे नक्की कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये. ॲटोमॅटिक शिडीवर एवढी गर्दी बघून मी निश्चय केला आपण इंस्टाग्रामवरचं व्हायरल पेंग्विन व्हावं आणि आपलं चलतच जावं. सो गाईज जसं मी कॉलेजला पोचलो तसं आलो कॅन्टीनला आणि घेतले पोहे. म्हणलं भोसड्यात जाऊ दे ते लेक्चर आणि ते कॉलेज, पहिलं आपलं खाऊन घ्या. सो गाईज आत्ता पोहे खाऊन मी आले लॅबमध्ये लेक्चर करायला. लेक्चरमध्ये आम्ही एकामेकाचे घरं बघत बसलोय. दाखवतो घर. गोदावरी नदी. तुझं घर दाखव ना. दाखवा ना गोदावरी. गोदावरी नदी बघा गाईच. कुठे आहे घर? हां, मस्जिदच आहे तुझं घर, मस्जिदच आहे. सो गाईज आमचं लेक्चर झालंय आणि आत्ता आम्ही आलोय बॅग घेतला जेवण करायला. आम्ही नाही, का तू नाही आला, आम्ही आलो. अनुसे राईस प्लेट, विनीत राईस प्लेट, हा पण भुगे राईस प्लेट, गणेश राईस प्लेट, भुजंग, काय बिर्याणी झाले फरशी झाले माती खावा. हे नाही घेतलं आज. हे बघा मोकळे, कारण सांग ना त्यांना. कारण मी आत्ताच 1-2 तास झालं पोहे खाल्ले होते, त्याच्यामुळे का मला भूक नाही. आमचं लेक्चरमध्ये काय ठरलं की आपण जायचं स्विमिंगला. मी बोललो होतो ना तुम्हाला, आमचं काहीतरी ठरणार आहे, कारण आज लेक्चर 12:30ला संपणार आहे. पोरं सगळे वेल्ले आहेत आणि मग ठरलंच शेवटी स्विमिंग पूलला जायचं, त्याच शिवाजीनगरच्या. टावेल पण आणल्यात पोरांनी, त्यांचेच वापरायचे आता. अंडरपॅन्ट आपलेच वापरायचे. आता जेवण करून डायरेक्ट तिकडंच जातोय आम्ही. सो गाईज आत्ता आमचं जेवण झालंय आणि मग आम्ही आलोय ज्यूस प्यायला. हे बघा आता टाकतं ते मीठ, काळं मीठ, मसाला. आता काहीतरी डब्यातून काढलंय. ओ भाई काहीतरी डेंजर आहे. जे काय ते भारी दिसते. साखरचा पाक आहे. साखरीचा पाक. आणि हे टाकलं सब्जा बोलते सबको बोलते. आता मिक्सिंग चालू आहे. गार 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 गार. ओ काय आलं. अनुसे दाखव एकदा. हे बघा गाईज, मारे गोट कसं आहे. हां कसं आहे? मस्त आहे. मी शिवाजीनगरच्या मेट्रो स्टेशनला आहे. तर इथं बघा कसले टेक्निक आहे, निंजा टेक्निक. खाली एक बटन आहे, ह्याला दाखवतो. खाली हे बटन दाबलं का बघा पाणी येतं. सो गाईज जेवल्यानंतर आम्ही निघालो होतो RTOच्या मेट्रो स्टेशनमधून स्विमिंग करायला. तर आलो डायरेक्ट शिवाजीनगरच्या मेट्रो स्टेशनला. एक्झिट मारले आता आणि आता चाललो आहे आपलं आमदार शिवाजीराव भोसले जलतरंग तलाव स्विमिंग करायला. तर मागच्या वेळेस या विनंत्यामुळं फसलो होता कार्यक्रम. तर तर आज हा मानला आज नेतो तुम्हाला. मग आज आमचं लेक्चर 12:30ला संपलेलं. मग म्हणलं चल जाऊ. आम्ही सगळ्या पोरांना म्हणलं चला, पण ते आले नाही ह्याचं नियोजन बघून. पण मला होता ह्याच्यावर भरोसा. अनुसेला पण होता भरोसा, म्हणून आम्ही आलोय आता स्विमिंगला. अनुसे सगळ्यात अगोदर एंट्री मारते हुए और ये हम आ चुके. इथं चप्पल काढायचे गाईच. हे बघा स्विमिंग पूल कवर्ड आहे अख्खं वरून. इथं तिकीट काढायचं असते. आम्हाला सांगितलंय 2 वाजता या, बॅच फुल आहे. तर 10 मिनिट बाकी आहे आता 2 वाजायला. तवरचं वेटिंग आहे आमचं. गर्दी बघा किती जण आलेत स्विमिंग करायला 2 वाजताच्या बॅचला. आम्ही घेतोय चड्ड्या, कॉस्ट्यूम,
हे घेतो मी लालवाली. सो गाईज आम्ही झालो तयार. आता पहिली उडी अनुसे मारणार आहे. स्टार्ट. बुडव बुडव. अनुते आणि विनीत आहे ना रेस लावणार आहे. बघा लागली. बघू आता कोण जिंकते. आला 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 आला. अनुसे जिंकला. शोपत कसला अनुते तेज आहे. होय अनुसे जिंकला. माझं होट फोडले आणि इथं बघा दिसतंय. होट फोडले काय दिसतंय का इथं होट बुडवताना. बाले कसं वाटतंय. अरे याने जे मला खाली नेलतं गाड्या टाळा लावलं. टाळाला 7 फूट ठेवले आणि वर असं माझ्या अंगावर आले. मला निघता पण आहे ना. गाईज आता यांची कलाकृती बघा गाईज. भाल्याची जिरलेली आहे काय बाद झालं. मी चाललो आता घरी. परत 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 परत. गाईज असं कोणी बुडत असेल ना तर त्याला असं रेस्क्यू करणे दोरी देऊन. सो गाईज आत्ता स्विमिंग करून कॉस्ट्युम बदलून आम्ही निघालोय आता परत आपल्या आपल्या रूमला. तर आहे का ब्लॉग बनवताना माझे डोळे आहे ना मोठे होतच नाही. असेच बारके झाले. तुझे काहीतरी टाकलं त्यानं पाण्यात. ह्याचे पण असे मोठे चरचर चरचर मग असं माझ्या खुलतच नाही. मोठे होतच नाही डोळे. त्याच्यासाठी ते स्विमिंगचा गॉगल घालणं आवश्यक आहे. हा ना. तर असंच आता चायनीज बनवूनच व्हिडिओ शूट करावं लागते. चायनीज हा नेपाली. काय पावडर टाकलेलं कोणते काय माहिती. पार डोळे लाल भडक झाले. चष्मा काढून दाखवतो तुम्हाला. बघा सगळे लाल झाले. सगळे लाल. गाडी लाल झाली जाऊ त्यांना. तुझे डोळे दाखव रे. याचे पण थोडं माय एवढे तर नाही झाले. तुला केलं कसं आम्ही. हा मला तो उचलून टाकलाय. एवढं तर हे दोघं नसन पोले जेवढं मी पोलोय. आणि माझी इच्छा नव्हती एवढी पोहायची पण मला बळजबरी केलीत. त्याच्यामुळं माझे अत्याधिक लाल झाले डोळे. लय पोहायचा तुला जोर होता. अनुसे तुझे डोळे बघू. याचे पण झाले थोडेफार. तर आता आम्ही आलोय शिवाजीनगरच्या मेट्रो स्टेशनला. गाईज आता आलोय कसबा पेठमध्ये. लय झोप येते भयंकर. आता रूमवर गेल्या झोपणार आहेत ताणून. पोट पण फाटलंय बघा दिसतोय का. सो गाईज फायनली मी पोचलोय घरी आणि लगेच गोदडी घेतली अंगावर. कारण डोळे म्हणते ते झोप आहे घाल्या. झोप फाड खाऊ झोप. सो गाईज आत्ता वाजल्यात 7. मी स्विमिंग करून घरी आलतो जवळपास 4 वाजता. तर 4 वाजता जे झोपलोय ना डायरेक्ट आता 7लाच उठलोय. 3 तास. अजून बी शरीर दुखते माझं अजून बी. मग आता आम्ही चाललोय बाहेर जेवायला. MH12 मिसळ. विचारा का. कारण आहे का जे मला भीती होती तेच झाले. आमचे का मेस बंद झाले. का तर सिलेंडर संपलेत. आमचेच नाही बरेच लोकांचे मेस बंद झाल्यात. मग माझे कॉलेजचे जे मित्र होते ते गेलेत बिर्याणी खायला. मी नको म्हणलं आज बिर्याणी. मग रूम मित्रांना विचारलं म्हणजे चला मिसळला जाऊ. मग निघालोय MH12 मिसळ. चला दाखवतो तुम्हाला. तर गाईज हे MH12 मिसळ. तर आता आलो आम्ही इथं जेवायला. सो गाईज आता आम्ही आलो MH12 मिसळ हाऊसला. बघा इंटेरियर
टेरियर दरवाजातच किल्ला आहे, शनिवारवाडा आहे सॉरी. आणि मग इकडं राजमुद्रा आणि इकडं पाट्या लावल्यात, कोट्स लिहिल्यात. ह्याच्यातली काही मिसळ निवडली, अनलिमिटेड मिसळ 90 रुपये. काय मग भूषण? काय नाही, मिसळ खायला आलोय. हा का बरं? मेस बंद आहे. सगळ्या मेस बंद आहे का? हा, का आपलीच? सगळ्या. आमचं मेल आलंय, तर लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा लिंबू पिळायचं, न टेस्ट करताच पिळून टाकायचं. दॅट्स परंपरा. भारी, पण एवढी पण घास नाही. हे पण आहे सॅम्पल. सगळ्या पाट्यांमधून आहे का मला ही पाटी लई आवडली. वाचावर याचं. डोक्याची मंडई झाली तरी चालेल, पण पुण्याची मुंबई होऊ देणार नाही. पुण्याची ना मुंबई होणार पण नाही, कारण आहे का पुण्याला समुद्रच नाही. कैसा लगा मेरा मजाक? कैसा लगा मेरा मजाक? कैसा लगा मजाक? कैसे जेबला भाई? सो गाईज, आता आमचं जेवण झालंय आणि आता आम्ही निघालो आमच्या रूमवर, कसबा पेठ, पुणे. सो गाईज बघा मंदिर कसलं आहे, कलाकृती, विठ्ठल पासोड्या मंदिर. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय.